तर या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। तर मुंबईत मोठ्या प्रमाणात या झाडं कोसळण्याच्या घटना घडतात। वरळी बीडीडी चाळ क्रमांक 96 मध्ये मोठं झाड कोसळलंय। वरळीमध्ये जांभोरी मैदानच्या बाजूला 96 नंबर बीडीडीच्या समोर जर पाहायला गेलं तर एक मोठं जे वृक्ष आहे ते खरं तर पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। गेले अनेक दिवस जे आहेत ते वृक्ष पडायची जी संख्या आहे ती मोठ्या पद्धतीने वाढत असताना पाहायला मिळते। आणि अशातच आज मुंबईमध्ये खरं तर मुसळधार पाऊस होता, अनेक ठिकाणी जे आहे ते वारा होता आणि याचा परिणाम जो आहे तो कुठेतरी मुंबईमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतो। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशी झाडं पडण्याची घटना जी आहे ते घडत आहेत। काही ठिकाणी जी आहे ती मोठी हानी जी आहे ती झालेली आहे, जीवितहानी जी आहे झालेली आहे। आणि अशाच पद्धतीने आज वरळीमध्ये जवळ 96 नंबर बीडीडीच्या समोर हे जवळपास जुनं एक वृक्ष आहे ते खरं तर पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये खरं तर 14 जण जखमी आहेत। एकाच्या पायाला जे आहे ते लागलेलं आहे, डोक्याला लागलेलं आहे। मात्र मोठी जी आहे ती आर्थिक हानी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। जवळपास 7 ते 8 टू व्हीलर आणि एक मोठा जो 4 व्हीलर आहे ती खरं तर यामध्ये अडकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते। अग्निशमन दलामार्फत खरं तर हे संपूर्ण आता जे झाड आहे ते तोडायचं काम, बाहेर काढायचं काम जे आहे ते सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आज दिवसभरात सोसाट्याचा वारा आहे आणि याच वाराचा फटका कुठेतरी मुंबईकरांना बसताना आपल्याला पाहायला मिळतं। ती संपूर्ण झाड जे आहे ते रस्त्यावरती कोसळलं आहे। सध्या हे संपूर्ण झाड काढायचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाचे जवान आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढे स्नेहल सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।